वेलकम बॅक टू माय चॅनल सुवर्णा टेस्टी कुकिंग। तुम्हाला आज सांगणार आहे मसाला पोळीची प्लस रेसिपी। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता आपण एवढे मसाले काढून घेतले आहे। यामध्ये ओवा, तीळ, बडीशेप, थोडंसं मीठ, थोडीशी हळद, हिरवी मिरची आणि थोडासा सोडा, एवढं मी सगळे यामध्ये ऍड केलेलं आहे। आणि आता ते आपण एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत। मिक्सर मध्ये ग्राइंड करून पाणी टाकून मी ग्राइंड केलेलं आहे। आणि यामध्ये आता मी सोडा ऍड केला आहे। आधी पण ऍड केलं तरी चालेल, नंतरही केलं तरी चालेल। त्यामुळे आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि मिक्स असं आपण जसं पुरीसाठी किंवा पापडीसाठी कणिक मळून घेतो त्या पद्धतीने, किंवा चपातीसाठी जसं मळतो त्या पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। आता आपला डो रेडी झाला आहे। याला रेस्ट करायसाठी आपण 5 मिनिट ठेवायचं आहे। 10-15 मिनिट ठेवलं तर उत्तम, अगदी छान पुऱ्या येतील। आणि आपण त्यासोबत बनवणार आहोत खीर देवाच्या नैवेद्यासाठी। त्यामुळे मी थोडंसं खीरचं देखील साहित्य यासोबत घेतलं आहे आणि खीर देखील बनवायला टाकले आहे। तुम्ही यासोबत बटाट्याची भाजी किंवा गोड पदार्थ किंवा तिखटही बनवू शकता। पण आणि नुसती टिफिनसाठी, मुलांच्या टिफिनसाठी नुसती पुरी जरी बनवली तरी खूप छान आणि टेस्टी लागेल। खूप चविष्ट अशी पुरी तयार होते। आणि आता मी यासोबत बनवली आहे खीर। त्यामध्ये मी सगळं साहित्य दाखवल्याप्रमाणे ऍड करून घेतलं आहे। खोबऱ्याचं किसही मी त्यामध्ये घातला आहे। आणि दूध आटवायसाठी मी एका साईडला ठेवून दिलं आहे। आता त्यासोबत मी बनवले आहे भाजी। तुम्ही कोणतीही बनवू शकता। तुम्ही बनवली होती यासोबत बटाट्याची भाजी। त्यामध्ये भेंडी मिक्स बटाटा मी बनवला होता। आता मी त्यासाठी देखील तयारी करून घेतली आहे। तोपर्यंत आपलं जे पीठ आहे ते रेस्ट होण्यासाठी ठेवलं आहे। त्या पुरी छानपैकी फुलण्यासाठी त्याला एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता मी आधी एकीकडे भाजीची तयारी करून घेतली आहे। छानपैकी जिरं मोहरीचा तडका त्यामध्ये आपल्याला देऊन घालून घ्यायचा आहे। आणि सर्व जे आपण हिरवी मिरची, लसूण, लाल आणि बटाटे, भेंडी, हळद, मीठ चवीनुसार आपण त्यामध्ये ऍड करून घेतलं आहे। आणि तेलमध्ये फक्त भाजी फ्राय करून घ्यायची आहे। अगदी थोडेसे प्रमाणात मी फ्राय करायचं भाजी बनवली आहे। मला देवाच्या नैवेद्यासाठी बनवायची होती, पण तुमच्या सोबत मी मसाला पुरीची रेसिपी शेअर करणार होती, त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे। आता आपली इकडे बासुंदी म्हणजे खीर देखील रेडी आहे आणि आपली भाजी देखील रेडी झाली आहे। आता पीठ जे झालंय ते छानपैकी रेस्ट झालं असेल। आता आपण पुऱ्या लाटून घेऊया। छानपैकी गोल असा गोळा घेतला आहे, छोट्या साईजचा, अगदी पेढा असतो त्या साईजचा गोळा घेतला आहे आणि त्याला लाटून घ्यायचा आहे। अगदी मध्ये प्रेस न करता एकदम सारखी अशी पुरी लाटायची आहे। जाडसर लाटायची आहे, त्यामुळे पुरी आपली टम्म अशी फुगते आणि चवीला अप्रतिम अशी लागते। आता तेल तापलं आहे की नाही ते बघण्यासाठी मी आधी थोडा तुकडा टाकून बघितला आहे। तेल छानपैकी तापलं तरच पुरी टाकायची, नाहीतर आपली पुरी कच्ची राहील आणि तेल खूप वेस्ट जाईल। आता पुरी छानपैकी तेल तापलं आहे, आता मी पुरी ऍड केली आहे। आणि एका साईडने आपल्याला त्यामध्ये आपण झाऱ्याच्या साह्याने त्याला पलटी करून घेणार आहोत आणि छानपैकी त्याच्यावरती तेल मिक्स करायचं आहे। त्यामुळे काय होईल की आपली जी पुरी आहे ती पूर्ण चौफेर अशी फुलेल। आपण जर तिला तशीच ठेवून दिली तर ती फक्त मधल्या साईडने, खालच्या साईडला गॅसच्या फ्लेम नुसार वाकून जाते। त्यामुळे त्याच्यावरती तेल आपल्याला याच्याने चमच्याच्या साह्याने तेल टाकून घ्यायचं आहे आणि मगच पुरी आपली छान अशी रेडी होणार आहे। तर बघू शकता तुम्ही आपली पुरी। आता तुम्हाला मी अजून एक पुरी काढून दाखवते। ही एक पुरी मी तुम्हाला दाखवली आहे, ही पहिली पुरी होती। अजून एक तुम्हाला मी दाखवते किती छान आणि क्रिस्पी अशी तयार होईल आपली पुरी।
तर तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आता अजून एक पुरी मी तुम्हाला दाखवत आहे. तसे मी पुरी संपूर्ण पुरी आम्ही ज्यावेळेस बनवल्या ते आम्ही लाईव्ह देखील घेतलं होतं आणि ते लाईव्ह सुद्धा तुम्ही बघू शकता की पुरी कशी फुगवायची ते तुम्ही त्यामधनं बघू शकता. आता लाटून झाले आहे छानपैकी एक पुरी अजून, आणि ती पण मी तेलामध्ये अलगद अशी सोडलेली आहे आणि आपली पुरी छानपैकी अशी फुलणार आहे. आता तुम्हाला दाखवते मी पुढं. बघू शकता आपली पुरी किती अशी मशी फुगली आहे, अगदी क्रिस्पी आणि खायला कुरकुरीत चविष्ट अशी पुरी आपली रेडी आहे, मसाला पुरी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. आता ही पुरी खायला कोणाला नाही आवडणार, चला मग या खायला. बाय बाय, भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये.